मुंबईतील नायर रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। सहयोगी प्राध्यापकानेच वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। तर महिलांवरील लैंगिक अत्याचार विरोधी समितीकडून तक्रारीची दखल घेण्यात आली। प्राध्यापकासह एका डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर कारवाई करण्याची शिफारस या समितीकडून करण्यात आली। बातमी आपण पाहतोय मुंबईतील प्रसिद्ध अशा नायर रुग्णालयासंदर्भातली। नायर रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याची ही घटना आहे। तर सहयोगी प्राध्यापकानेच वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। महिलांवरील लैंगिक अत्याचार विरोधी समितीकडून तक्रारीची दखल देखील घेण्यात आली आहे। तर प्राध्यापकासह एका डॉक्टर आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर कारवाई करण्याची शिफारस या समितीने केली। तर याच नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब ही अत्यंत गंभीर आहे। अशा प्रकारची एक पोस्ट ही सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आणि त्यांनी त्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी वैयक्तिक लक्ष घालून विद्यार्थिनीला न्याय द्यावा अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर रुग्णालयाचे अधिष्ठाता आरोपीला वाचवत असल्याचा आरोप होतोय असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं। आरोपींना कडक शासन झालं पाहिजे, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। सुप्रिया सुळेंनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया। मुंबई पालिकेच्या प्रतिष्ठित नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं सहयोगी प्राध्यापकाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली, परंतु या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होतोय। अनेक दिवसांपासून न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही। ही अतिशय गंभीर घटना आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कृपया वैयक्तिक लक्ष घालून आरोपी आणि आरोपीला वाचवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी। सुप्रिया सुळेंनी आता नायर हॉस्पिटलमधील नायर रुग्णालयातील या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, खरं तर नायर रुग्णालयातून ही अतिशय धक्कादायक बातमी समोर येते, काय अधिकचा तपशील आहे या संदर्भातला? विक्रांत, महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची वाढ दिवसेंदिवस होत चाललेली आहे। त्यातच आता मुंबई महापालिकेच्या प्रतिष्ठित असलेल्या नायर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने सहयोगी प्राध्यापकाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केलेली आहे। परंतु या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे। या प्रकरणात गेली अनेक दिवसांपासून न्याय मागण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे, पण याविषयी गांभीर्याने घेतले जात नाही। ही अतिशय गंभीर घटना आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कृपया यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून या आरोपी आणि आरोपीला वाचविणाऱ्या दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर शासन होण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी अशी एक पोस्ट देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सुप्रिया सुळे यांची एक पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई करतात का किंवा या घटनेकडे लक्ष देतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित शिल्पा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईतील ही धक्कादायक बातमी आपण पाहत होतो।